आपल्या राज्यामधला कबड्डीपटू आणि प्रो कबड्डीचा सुपरस्टार ब्रिजेश सोळंकी नावाचा कबड्डीपटू होता एक नंबर. तो कबड्डी प्रॅक्टिस करून आला आणि त्याला एक कुत्र्याचं पिलू नालीमध्ये पडलेलं दिसलं आणि त्यानं ते कुत्र्या पिलू काढण्याचा प्रयत्न केला, काढलं. त्या कुत्र्याच्या पिलाचं असं नख त्याच्या हाताला लागलं, हाताले असं, आणि त्या नख लागलं त्याला माहीत नाही. घरी गेला, 1-1.5 महिना थांबला. त्याला मग लक्षात आलं तो पाणी पिताना पाण्याला भेट होता, असे झटके येत होते. मग त्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टर सांगितलं याला रॅबिज झालेला आहे कुत्र्याच्या चावण्यामुळे किंवा लागण्यामुळे, आणि तो मेला. आता 3-4 दिवस झाले, वारला. बघा, एवढा मोठा प्लेअर, करोडो रुपये त्याला बक्षीस भेटत होते. तो प्रो कबड्डीचा हिरो होता. आज तो वारला. तुम्ही लक्ष ठेवायचं, कावरलेलं कुत्रं असो, साधं कुत्रं असो, कुत्र्याला हात लावायचा नाही, कुत्रं वागवायचं नाही, मांजर वागवायची नाही. त्याची लायबी आपल्या पोटात गेलं तर आपण मरतो. कुत्र्यासारखे गाठी होतात. म्हणून तुमच्या माहितीच तो सांगून राहिलं का लहान लहान कुत्रे पिलं ते कावरतात पावसाळ्यात, हे वातावरण, आणि त्याला ते जर चावलं किंवा त्या नखे लागलं, त्याची लायबी गेली तर आपल्याला हे घातक आहे. म्हणून कुत्र्या पिलं आणि मांजऱ्या पिलं पावसाळ्यात थोडं दूर राहतं. सर्वांसाठी हा माझा संदेश आहे, सर्व तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या विद्यार्थ्यांसाठी, का कुत्र्याले आणि मांजराले जास्त जवळ करू नका. थँक्यू.